बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, 6वा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? बुद्ध आणि त्यांचे समकालीन यामधील दुसरा भाग, समकालीनाविषयी बुद्धाची वृत्ती, हा आज आपण बघणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण बुद्धांचे समकालीन हा भाग बघितला. यामध्ये या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी कोणते 4 नियम आहेत हे पाहिले. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो, पूर्ण काश्यप किंवा पखुद कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणतीही उपद्रव्य देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणत्याही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकीही मजल करू शकेल. जर मक्खली गोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंपलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे व मज्जा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही. निंगट नायुत्ता यांचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच वाहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण भाग 7वा, साम्य आणि भेद, यामधील पहिला भाग, बुद्धाने काय त्याज्य ठरवले, हा बघणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये नमो बुद्धाय व जय भीम लिहायला विसरू नका. तुम्ही जर याआधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.